बाळांनो, कोणत्या पद्धतीचं प्रश्न येतात काळजीपूर्वक लक्ष ठेवा. सॉल्व्ड एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस सेट 1.3. 1.3च्या आधी जो प्रॅक्टिस सेट आहे त्यासाठी सॉल्व्ड एक्झाम्पल कोणतं दिला? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट, पेज नंबर 10. आता डिटर्मिनंट्स विचारलेला आहे. डिस्क्रिमिनंट वेगळा आणि डिटर्मिनंट्स वेगळा, दोघांच्यातही डी डी येतोय. डिस्क्रिमिनंट कुठं काढला? पण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काढला. b² - 4ac डेल्टाची किंमत काढली, तिथं डिस्क्रिमिनंट काढला. आता डिटर्मिनंटमध्ये XY असतो आणि डिस्क्रिमिनंटमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनला ABCच्या किमती असतात. ओके, आता डिटर्मिनंट काढायचं आपल्याला. A बरोबर, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं बाळांनो. हा डिटर्मिनंट सोडवून देतो व्यवस्थित. डिटर्मिनंट घेताना ह्या दोघांचा गुणाकार पहिल्या कंसात लिहायचं. 9 × 5, दोन्ही कंसांच्या मध्ये वजा चिन्ह द्यायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार 7 × 3 बरोबर 9 × 5 = 45 वजा 7 × 21. 5 मधून 1 गेला, किती राहिला? 4. 4 मधून 2 गेलं, 2. आता हे वजा बाकी काळजीपूर्वक बघायची. 4, 2 बरोबर 24 उत्तर बरोबर आलं. 24 उत्तर 24. आता 2 नंबर. ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने बघा. पहिल्या कंसात ह्या दोघांचा गुणाकार, हा गुणाकार दुसऱ्या कंसात घ्यायचा. -8 × 4 -3 × 2 8 चोक वजा 32 वजा वजांचा गुणाकार अधिक वजाचा गुणाकार अधिक आला. 3 दूनी 6. आता 32 मधून 6 गेलं, किती राहिलं? 26. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. वजा 26 वजा 26. दोन कंस आणि 2 कंसांच्या मध्ये डिटर्मिनंट्स काढायचं चालू आहे, डिस्क्रिमिनंट नाही. आता या दोघांचा गुणाकार 2√3 × 3√3 9 × 2. दोघांचा गुणाकार, बाहेरचा गुणाकार बाहेर 3 दूनी 6. आतला गुणाकार आत 3 त्रिक 9 वजा 9 दूनी 18. 6 गुणिले आता 9चं वर्गमूळ √9 मीन्स 3. 6 त्रिक 18 वजा 18 बरोबर 0. वजा 18 अधिक 18 गेलं 0 आलं. व्यवस्थित लिहून काढा बाळांनो तुम्ही आणि त्याच्यावर विचार करा. पेज नंबर 10 वर आहे.